व्यंकटेश गायकवाड खून प्रकरणात 8 जण अटकेत. कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जालना शहरातील व्यंकटेश गायकवाड या तरुणाच्या खून प्रकरणात कदीम जालना पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे. लग्नपूर्वी हळद कार्यक्रमात डीजेवर नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून जालना शहरातील शास्त्री मोहल्ला इथे रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास कैकाडी मोहल्ला इथे राहणारा व्यंकटेश तुकाराम गायकवाड व त्याच्या मित्रांचा शास्त्री मोहल्ला येथील तरुणांमध्ये वाद झाला होता. वादाचे रूपांतर हारामारीत झाले. 8 जणांच्या टोळक्यांनी केलेल्या हल्ल्यात व्यंकटेश गायकवाड हा गंभीर जखमी होऊन जागेवरच ठार झाला, तर त्याचा नातेवाईक असलेला आतिश दीपक जाधव हा 16 वर्षाचा तरुणही गंभीर जखमी झाला. मयत व्यंकटेश गायकवाड याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी दीपक हॉस्पिटल इथे एकच गर्दी केली होती. अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन व्यंकटेश गायकवाड यांच्या नातेवाईकांनी समजूत घालत व्यंकटेश गायकवाड याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. दरम्यान व्यंकटेश गायकवाड यांचा खून केला. कदीम जालना पोलीस ठाण्यात आज दिनांक 27 मे रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आलाय. कदीम जालना पोलिसांनी अजय साळवे, अनिल साळवे, करण कांबळे, अक्षय कोरडे, सुनील साळवे, अभिजित साळवे, नागेश कांबळे, अविनाश साळवे या 8 जणांना अटक केली आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर व्यंकटेश गायकवाड याच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. आम्ही फिर्याद द्यायला घेतो तिथं घेऊ आपण ते प्रत्यक्षदर्शी आहे त्याच्या स्टेटमेंट घेऊ आपण त्याची ऑलरेडी आम्ही आता